अभिनेता विजय थलपती तामिळनाडूच्या राजकारणातील उगवता चेहरा। मात्र याच विजय थलपतीच्या रॅलीत भीषण दुर्घटना घडली आणि अनेकांना जीव गमवावा लागला। नेमकी ही दुर्घटना कशी घडली आणि या दुर्घटनेनंतर विजय थलपतीने काय नेमकं म्हटलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। ही भीषण दृश्य आहे तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यातली। या गर्दीतील चेंगराचेंगरीनं अनेकांचा मृत्यू झाला। तामिळनाडूतील अभिनेता आणि आता राजकीय नेता विजय थलापती यांची रॅली होती। या रॅलीत 10,000 जणांना परवानगी देण्यात आली होती, मात्र 50,000पेक्षा अधिक लोक जमले। अभिनेता विजय तब्बल 6 तास उशिरानं पोहोचला। विजयला व्यासपीठावर 9 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचं कळवण्यात आलं। स्टेजवरून तिला शोधण्याचं आवाहन केलं, ज्यामुळे चेंगराचेंगरीला सुरुवात झाली। यामध्ये 39 जणांचा मृत्यू झाला, 100हून अधिक जण जखमी झाले। तामिळनाडू सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी 1 सदस्यीय तपास आयोग नेमला। तसंच मृतांना तामिळनाडू सरकारनं 10 लाखांची तर थलपती विजयनं 20 लाखांची मदत देण्याची घोषणा करत भावनिक पोस्ट लिहिली। काल करूरमध्ये जे काही घडलं त्याचा विचार जरी केला तरी माझं मन वेदनेनं भरून जातं। मी ज्यांना काल भेटलो त्यांच्या चेहऱ्यांची आठवण मला सतत येते। आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख शब्दात सांगता येत नाही। माझ्या डोळ्यासमोर सतत त्या लोकांचे चेहरे फिरतायत। मी देवाकडे प्रार्थना करतो की जखमींना लवकरात लवकर बरं वाटू दे, ते आपल्या घरी परत जावं। ही रॅली काढताना आयोजकांनी गर्दीचं नियोजन केलं नव्हतं का? ज्या ठिकाणी रॅली झाली ती जागा गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी नव्हती का? रॅलीची दिलेली वेळ आयोजकांनी का पाळली नाही? रॅलीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त नव्हता का? आणि 39 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।